हाय हॅलो नमस्कार. मी मनीषा. आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते. तर व्हिडिओ सुरुवातीलाच पाहू शकता तुम्ही, ही न्यू डिझाईनची वाही मी तुम्हाला घेऊन आलेली आहे तुमच्यापर्यंत. अतिशय सोप्या पद्धतीने ही वाही मी तुम्हाला शिकवणार आहे. अगदी स्टेप बाय स्टेप आणि एकदम हळूवारपणे ही वाही मी तुम्हाला ॲक्युरेट माप हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार आहे. तर हे पाहू शकता जी लेस वापरलेली आहे आपण, तर ती लेस मी कवड्याची वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही पद्धतीची लेस वापरू शकता. आता ही बाही जी आहे तर खूप सुंदर दिसते, ॲक्टिव्ह दिसते आणि जो मला बाहीचा जर लूक आणखीनच छान करायचा असेल तर शक्यतो होता होईल तेवढी जी लेस तुम्ही वापरता तर ती लेस ही लटकनसारखी लटकणारी लेस अशीच वापरा, म्हणजे छान दिसेल. रेग्युलरप्रमाणे बाही आतमध्ये सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, जोडून घ्यायची आहे. तर ही बाही अशा पद्धतीने आपण ही बाही आहे आणि ही बाही शिवल्यानंतर खूप सुंदर दिसते. तर आपण व्हिडिओमध्येच तुम्ही पाहू शकता किती छान दिसते ही बाही. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. ह्या बाहीचे मापे कशा पद्धतीने घ्यायचे, या बाहीची उंची किती असते, ह्या बाहीची लांबी किती आहे, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सविस्तर माहिती असणार आहे. तर एक साईड मी आहे तो शिलाई करून घेतलेली आहे आणि दुसरी साईड मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला. तर सर्वात आधी जी रेग्युलरची बाही असते आपली, तुमच्या साईजनुसार तुम्ही ही शिलाई करून घ्यायची. तर ही शिलाई करून झाल्यानंतर पूर्णतः बाहीला अस्तरसुद्धा जोडून घेतलेला आहे यासुद्धा बाहीला. आणि जो कपडा आहे आपल्याला घेतलेला तर तो कपडा तुम्ही म्हणत असाल की हा कट का करून घेतला, परंतु जेवढा कपडा माझ्याकडे शिल्लक होता मी जसा तसा कपडा हा घेतलेला आहे. तर सर्वात आधी हा कपडा मी व्यवस्थित अशी घडी मारून घेतली, डबल फोल्ड करून घेतला. तर ही जी बाही आपण कटिंग करून घेत आहोत तर फक्त एका साईडची बाही असणार आहे ही. तर अशा पद्धतीने तुम्ही मापे टाकायचे. तर जी बाहीची उंची आहे तर ती 7 इंच घ्यायची किंवा 7.5 इंच, 7 किंवा 7.5 इंच तुमच्या दोन मापे घेऊ शकता याच्यामध्ये. तर मी 7 इंच घेतलेला आहे. जी लांबी आहे बाहीची तर ती 13 इंच घेतलेली आहे, हे तुम्ही पाहू शकता, 13 इंच. परत सांगते, लांबी जी घेतलेली आहे तर 13 इंच आणि जे आडवं माप घेतलेलं आहे या साईडने, म्हणजे हे येणार आहे आपल्या शोल्डरच्या साईडने हे एवढं, तर हे घेतलेलं आहे 3 इंच. म्हणजे फोल्ड केला तर आपली 6 इंच या साईडनी 14 इंच अशा पद्धतीने बाही आपली तयार होणार असेल. तर असा आकार देऊन घ्यायचा, त्या बाहीला जोडून घ्यायचं आणि आपली बाही कटिंग करून घ्यायची. तर या पद्धतीने ही बाही आपली कटिंग करून झालेली आहे. तर कट केल्यानंतर ती अशी दिसेल. आता आपण शोल्डर कट करून घेणार आहोत. शोल्डरच्या ज्या साईडने जोडणार आहोत तर ते कट करून घेतलेलं आहे, म्हणजे सेंटर कट करून घेतलेलं होतं त्याचं. आता आपल्याला सर्वात आधी आपल्याला बाहीची लेस आपण जोडून घेणार आहोत. तर लेस जोडण्यासाठी मी अर्धा इंच फोल्ड करून घेतलं, शिलाई मारून घेतलेली आहे. तर ही शिलाई मारून झालेली आहे. त्यानंतर आपण लेस जोडून घेणार आहोत. आता लेसला डिझाईन आलेले आहे तर मी आतल्या साईडने घेतलेली नाही, वरच्या साईडने मी टाकलेली नाही, आतल्या साईडने ही लेस जोडून घेतलेली आहे. तर या पद्धतीने ही लेस एकदम मशीन हळुवारपणे चालवत ही आपली लेस जोडून घ्यायची, जेणेकरून थोडे थोडे जे स्टोन किंवा खडे किंवा मोती असतात, स्टोन खडे, या पद्धतीने ते फुटणार नाही याची काळजी घ्यायची. आपले जर मोती फुटले तर आपल्या लेसची पूर्ण फिनिशिंग जाईल आणि आपली बाही खराब दिसेल. तर या पद्धतीने ही लेससुद्धा आपण जोडून घेतलेली आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, आता त्या प्लेटा घेणार आहोत. तर तुम्ही प्लेटा कशा आणि कोणत्या साईडने घ्यायच्या, तर प्लेटाचे तोंड जे खालच्या साईडने असावेत, म्हणजे लेसच्या साईडने असावेत. तर छोट्या ह्या अर्धा इंचाच्या आपल्या ह्या प्लेटा देऊन घ्यायच्या. तर ह्या अशा दिसतील. आता जशा या साईडने प्लेटा टाकलेल्या आहेत तस त्याच पद्धतीने दुसऱ्या पण साईडने आपण प्लेटा टाकून घ्यायच्या. या पद्धतीने
साईडने केलं त्याच पद्धतीने आपण करून घ्यायचं. आणि परत सांगते, लेसचे जे प्लेटा ज्या आपण घेत असतो तर त्या प्लेटाचे तोंड हे लेसच्या साईडने असावेत. तर दोन्ही साईडने आपल्या ह्या प्लेटा टाकून घेतलेल्या आहेत. आता आपण जे रेग्युलर बाही आहे तर त्याला त्याचं सेंटर काढायचं आहे. आणि सेंटर काढल्यानंतर या साईडनी 2 इंच, इथं 3 इंचावरती अशा 2 जागेवर खुणा करून घ्यायच्या. त्याचप्रमाणे या साईडने सुद्धा 2 इंच आणि इथं सुद्धा 3 इंच या पद्धतीने असे आपले 2 इंच 2 इंच या साईडने. आता आपण जे सेंटर काढलेलं होतं तर ते सेंटरवरती सेंटर ठेवून ही बाही या बाहीला जोडून घ्यायची. आता जे आपण 3 इंचावरती एक माप घेतलेलं होतं ते 3 इंचापर्यंत तर 2 इंचापर्यंत जिथपर्यंत घेतलं आहे तेवढ्यामध्येच फक्त आपल्या प्लेटा शिलाई करून झाल्या पाहिजेत. आणि जे राहिलेलं 2 इंच अंतर होतं तर त्याच्यामध्ये आता थोडंफार जर आपल्याकडं कमी जास्त होत असेल तर त्या सेंटरमध्येच आपल्याला ही एखादी प्लेटसुद्धा टाकून घ्यायची. तर माझासुद्धा थोडासा शिल्लक कपडा राहत होता, मग चालूमध्येच मी सुद्धा प्लेट टाकून घेतलेली एक. दोन्ही साईडनी एक एक प्लेटा मी टाकलेल्या होत्या आणखी शिल्लक जास्तीची. तर ही शिलाई झाल्यानंतर बाही अशी दिसेल. आता ब्लाऊजला आपण ही बाही जोडून घेणार आहोत. तुम्ही बाही सेंटरपासून जोडायला सुरुवात करा किंवा शोल्डरपासून जोडायला सुरुवात केली तरच योग्य राहील, जेणेकरून आपली बाही व्यवस्थित बसेल, व्यवस्थित फिनिशिंग येईल आणि मागचा कपडा माग दोन्ही सेम सेम होईल. तर याच पद्धतीने ही बाही मी सुद्धा जोडून घेतलेली आहे. आणि आता जो राहिलेली पलीकडची जी साईड आहे तर ती सुद्धा मी जोडून घेत आहे. कोणताही कपडा न ओढता एकदम सैल कपडा सोडूनच आपली बाही ही जोडून घ्यायची. तर अशाच पद्धतीने ही बाही आपण जोडून घेतलेली आहे. आता आपण बाहीची फिटिंग करणार आहोत. तुम्ही जेवढं फिटिंगसाठी माप टाकलेलं आहे तर तेवढ्या मापानंतर तुम्ही ही फिटिंग करून घ्यायची. फिटिंगसाठी आपण 1.5 इंच 2 इंच जसं की तुम्ही सोडता त्याच पद्धतीने तुमच्या फिटिंगच्या शिलाईवरती शिलाई मारून घ्यायची. रेग्युलर बाहीला तुम्ही जेवढी शिलाई आपण फिटिंगला टाकतो समोरच्या साईडने तुम्ही तितक्या साईडने ही फिटिंग टाकून घ्या. तर या पद्धतीने मी ही बाही जोडून घेतलेली. तर शिलाई केल्यानंतर ही बाही अशी दिसेल. तर चला फ्रेंड्स, कसा वाटला हा आपला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बाही आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय.